डायरेक्ट मिल आहे ना, मग ही तिथे घेतली डायरेक्ट. आता आपल्याला तर एकच दुकान आहे का आपलं? हे का मुळच्यांची ना, तर कमी प्राइस मध्ये ब्लाऊज आहे सिवलेस. तर इथे सोनताईची साडी दाखवते आम्हाला ती. काय काय घेतलं हे बघा तुमच्यासाठी. वा, मम्मीने आमच्यासाठी ना मस्त नागलीचं पीठ ठेवलं होतं. तर आता ना मस्त आता काय खिची घेतली आहे, गॅसवरच खिची घेतली आणि मस्त नुसतं खाण्यासाठी नागलीचं पीठ. काय ग मस्त ते मस्त आम्ही मस्त खातोय. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर इथे माझा माहेरचा दुसरा दिवस आणि उद्या आहे माझ्या बहिणीची. तर इथे मस्त आम्ही ना कोरियन रमेन केली होती, तर लकीला दिलेली आहे. तो काही तिखट खात नाही पण आज खातोय. कसं छान आहे, खूप तिखट आहे. डॅडी नाही आहे, डॅडी तिकडे ऑफिसला हॉस्पिटलला, आणि विहान झोपलाय, त्याची तब्येतच बरी नाही आज. तर तेच उद्या आहे साखरपुडा आणि आज चालली तयारी सगळी. तर माझी मोठी बहीण येते माझ्यापेक्षा मोठी, तर तिला भेटवतेच तुम्हाला. तर तेच इथे आज ना मी टी व्ही बघतोय. कियारा चला नंतर बोलते. कियारा चालली तिच्या बाबांसोबत गावात. हो ना कियार, बाय. कुठे गेली? तर इथे आमची मम्मीची झाडं आहे मस्त. इथे कियारा आमची. झाड दिसते. तर इथे पुढे घराचं काम चालू होतं, बघू शकता. इतकं म्हणजे उकरून ठेवलेलं आहे. पप्पांची गाडी पण त्या साईडला लावून दिली. तर असं, आणि इथे अर्णव विहान झोपून गेला, विहानची वेट करतो तो. आणि इथे आहे कोण आहे, इथे कोण आहे? आद्विक आता आला. हाय बोल आद्विक, बोल ना असं हाय. लास्ट तो किती बघ. इथे सोनताई आलेली आहे. दिवा तुझी ओढली ना ग, पाचवीला का आता? आता नाही, चौथीला. हे बघा तुमच्यासाठी. वा, काय तो किशोर. हे मिक्स वेगवेगळे काढावं लागेल. चॉकलेट आणि दृष्टी केवढी मोठी होऊन गेली दृष्टी. आणि आद्विक तर बोलतच नाही ना. आद्विक काय बोल ना. हाय तर इथे माझी बहीण मोठी आता आली इतक्यात, आणि इथं पण चॅनल आहे काय ग, सोनाली लाईफस्टाईल. हा, सोनाली लाईफस्टाईल. तर नक्की फॉलो करा. आणि इथे आता आम्ही बसलेलो, आम्ही चारी बहिणी मस्त. हिचे मुलं आद्विक आणि ही दृष्टी. आधी बघ काय दाखवते, काय दाखवते मी पण आणली नाही भारी ग. हा बघ अशी घ्यायची बघ चांगली. हे बुद्धीकडे पण अशी व्हायची वेगळं ना, भारी. तर इथे सोनताईची साडी दाखवते आम्हाला ती. काय काय घेतलं काय ग, काय हे आय शॅडो दाखव. हे अमेरिकेहून आणलं त्यांनी मला. हा का, भारी आहे. टी शर्ट हे चालू. आपण तिघी सेम सेम कलर, सेम कलर झाली बस. हा का बघ दाखव.
बलून बाई घेतलीये आणि मागे बो घेतलाय मस्त मोठा घेतलाय आणि इथंच मी हुक घेतले याला मागून ना हा, असं मस्त आहे छान आहे कारण की मग वन साइड सोडला ना मग टक्स वाला नाही का पुढे सेम आहे ना तुमची सेम आहे मग अशी टाक हा ना बरं झालं ना आपलं बरं झालं मग आता छान काढू आपण अशी मस्त आहे भारी फक्त ती पण तुझं कसं पानांचं आहे हा, साईडनी. हा. आणि इथं माझं तर हा. कुयरी आहे. कुयरी आहे. हा. तुला कितीला मिळाले माई 6,000ची मग ही कितीची आहे अगं नाही तिथं हे ही पण हा ही बघ याची मेन प्राइस आहे ना याची 4,850 आहे मग ती आपल्या इकडे आहे ना नाशिकला आणि 4,000 ही डायरेक्ट मिल आहे हा. ते मिल आहे हा, ना मग ही तिथे घेतली डायरेक्ट आता आपल्याला तर आणि, एकच दुकान आहे का आपलं आता ऐ, अगं? हे का मुळच्यांची ना तर कमी प्राइस मध्ये हा हा पुण्याचं आणि तिथं आहे ना ही 4,850 ला तर डिस्काउंट मध्ये फक्त 2,800 मध्ये बापरे 2,800. आपण जाऊ दे घेऊ पहिले. तर ही साडी हा, नाही का आपण एकदा जायचं यांच्याकडे आणि नाही घेऊन ते पण यायचं. जाऊ दे पण वडील नंतर हा. नंतर हा. तो लय घेऊ दे उधर आएंगे हम दोनों चंदच घे त्याचे किती बर का चंदचे मुलचंद का मग ही बघ ना मग पाहिजे 2,800 ना बघी आणि आपल्याला बघ काबरा ती कितीला दिली. मग मी विचार करत होते दिवाळीलाच घेऊ पण मग जा तिकडे नाही, नाही झालं, तिकडे घेतलं. आम्हाला महाग आहे. 3,000, ती ए, 3,000 extra ना. आणि काय म्हणे आता लग्नाची घेऊन ठेव म्हटलं इकडे 6,000-7,000 नको, उलट तिकडे तिकडे चांगली इथे पडेल. 8,000 मग मी बघ ना ती माझी एक पैठणी बघ ऑरेंज कलरची हा. घातली ती 8,000ची 4,000ला मग ती माझी बापरे. ऑरेंज नाही का मी हा. बघ याला आता शिवजयंतीला घातलेली ती बघ ना ऑरेंज हा. ती पैठणी आहे. मग कशाला नको इकडे इकडे नको घेऊ मग इकडे ती इकडे 8,000ची त्याच्यात तुझं ज्वेलरी होऊन जाते ना इथं घेतलं तर नको मग आम्हाला नाही परवडत तिकडं हा ना तुझं सँडल पासून होऊन अय, जात पण गेला. मला ना किती म्हणजे जर माझ्या घरी बडबड बी घेतली 5,000 मध्ये ते एकदम म्हणजे वस्तू सगळी साडी ब्लाऊज वस्तू इथं म्हणजे परवडलं अशीच तर आहे सेम फक्त हिच्या कोयऱ्या आहे हिच्या नाही का हे पाच होते आहे ना मग तिच्या कलर खूप कोयरी. होते हे पण मग मी हीच मला आवडली तिथे छान आहे. नको नको तुला तिकडेच घेतलं सँडल ते आणि jewelry तिथे सगळं ना होतं. पॉलिश वर का ग मग आपण घेतली ना तर आणि ते करून लगेच देतात अजून. पॉलिश फिनिशिंग करून मग आम्हाला इथे आम्हाला इथं पण पण देऊ तसंच. असं करून पण मग कसं नाशिकला थोडं महाग पडतं हा. दोन पण मला जादू झाला मला हे असं ग्रे टाईप वाटायचं तर ही रुपालताईची साडी आहे बघू शकता किती छान आहे तर आमची तिघी बहिणींची आम्ही छान आहे थोडंसं पण similar नंतर मग दोन हळदीला न्यायला मी हळदीला पण म्हटलं अरे याची घेणार आहे साडी घेणार आहे याच्याच आपल्या याच्यातले मध्ये मस्त त्याला हे ब्लाऊज नाही का शिवलेच मी सुलेच शिवलंय. बरं का ग मी सुलेच शिवले आता हा मी पाहिलं ना तुझे ब्लाऊज. फोटो ही सांगत होती मला शिव शिव म्हटलं नको आता शाळेच्या वेळेस शाळेत नाही होणार म्हटलं छान आहे का तुझी मस्त आहे भारी हा छान आहे तुला कम्फर्टेबल असं तिला तर शाळेत घालावं लागतं नाही हा. म्हणून मग रुपालताईला. कम्फर्टेबल राहील ना तिला हा पण एक हा त्याच्यामुळे मी घेतलं तेव्हा. कडक नको तुला. आणि तुझी झाली तर ना ऑर्गेन्झा अशी पण नाही आहे ना. हे बघ ब्लाऊज आहे हे शिवलेस असं छान आहे ना पण ते तुझं इथं घेते ना म्हणून मग माझं मी दरवेळेस मागून घेते पण ह्यावेळेस पुढून तो बटन हा. घेते काय म्हणते हे? हे बघ लेहरिया मध्येच आहे म्हणजे ना फक्त तुझं हे ना हे डिझाईन आणि याला याला हे- जास्त डायमंड हा लाईन अशातली पण होती अगं मग मी म्हटलं थोडा फेंट थोडा आहे. हा हा थोडा फेंट आहे थोडा डार्क हा आहे शेड मध्ये हा. हा हे बघ अशी छान आहे ना पूर्ण मस्त आहे अशी थोडी जड आहे पण जड आहे ना पुन्हा त्याला लाईनी लाईनी सर्वच आहे ना याला खडे याला डायमंड आहे आणि आणि ते याला मुळे हे सारखं पाईप आहे. पाईपची design आहे, म्हणून डिझाईन थोडी- त्यामुळे जड आहे. म्हणून ती थोडीशी महाग आणि म्हणून पडते. थोडी महाग आहे. हा. हे बघ अशी ब्लश कलर ते ब्लाऊज हे थोडं मोठं का नाही केलं त्याला दाखवलं मी नाही का त्या फोटो मध्ये दाखवलं तेवढंच होतं त्या फोटो मध्ये थोडस ना अजून असं मोठं नाही काय पाहिजे राहू दे. पहिल्यांदा केलं जाऊ दे नंतर पण चांगलं केलं का हा. साध्या ठिकाणी पण चांगलं शिवलं हे किती घेतले शिलाई हे 400 रुपये हा का हा. तुझी किती? माझे 500 मग तुझं मोठं घेतलंय ना तुझं मोठं नाही आणि तुझे नाही का असं हे ना फुगा बरोबर बिगा आहे. आहे. बाया ना माझ्या बाया नाही लावल्या ना बाया नाही. असे आहे ना माझं
पण बाहेर दिले बरं का नंतर मला लावायला. हा का? आणि मला ना तिथं ते आरी वर्क करून देणार होते हा. पण मग वेळच नाही ना भेटला. म्हटलं जाऊ दे, ही मी पण अगं नंतर. पिंटरेस्ट वर फोटो काढला आणि मग दाखवतो. मी पण ऑर्गेनचा ब्लाऊज टाकले नंतर नाही का, मग त्यात आले ना म्हणून मी टाकले. त्याच्यासाठी आणि मग तिला photo- फुगाबाईचं कर हा मग मी म्हटलं तीच तसं बघ करू. हे वेगवेगळं थोडं. हा. पण साड्या मस्त ती आता बघत बसते. मधील तू ये सोबत घे, triangle घे. असं. वाईडच घेतलाय. हा, काय काय हे हे वडे आणले वडे. आणि हे काय ग दालबट्टी. हा, बट्टीचं पीठ आणले करून प्रीमिक्स म्हणतात त्याला, ते आणलेलं आहे. तर आता आम्ही मस्त करणार. कधी करणार आहे पण घरी करणार तिकडे. तेव्हा दाखवू म्हणा. हा, घरी करून तेव्हा दाखवू असं करणार. आणि हे काय वडे ना, वडे छान करते घरगुती सोनताई. वडे. तर इथे सोनताई मस्त हे करते आम्हाला काय ग नागलीचं पीठ. नागलीचं पीठ. म्हणजे मम्मी सांगते तसं तसं करते. आता मसाला काढून घे सर्व दे बाई वाडग्यात त्याच्यात आहे का? हा ताटात काढ आता. कशा ठेवलं ती? ही पापड खरं आहे ना. गरम पावसाळ्यात भरून जिरं. कडू लागतं काही थोडंसं जास्त झालं. हा बस एवढी सांग मला. थांब एक मिनिट. छान सर मसाले मला मला येते. तर इथे पाणी ठेवले आंबीसाठी आणि हे पीठ मोजून घेतलेलं आहे एवढं. हे काय ग पापड खा बस ना. आता कलर आणायचं त्याला नाही का एवढा. कसं असं परत आणण्यासाठी का. वा एवढं घ्यायचं ना मीठ ना. मीठ असं दे तर छान होतं. हा मीठ बस ना 1.5 चमच. आणि हिंग. तेल टाकलं ना. वाईड अँगलच आहे ना. बरोबर आहे ना. किती सोपं राहतं मला लय असं वाटायचं लय अवघड. आणि पण पीठ करायचं वेगळं आहे ना ग. हा ओके पीठ ते फक्त भिजत ठेवायचं ना. मग मी नागली भिजत ठेवायची आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी लेस वाळत करून दळून आणायची. हा आणि फक्त ते पीठ याच्यामध्ये साडीने गाव घेते तर येतं ना. पण हे असं नाही मला खिशी घ्यायचं. असं झाकून घ्यायचं. कमी कर का मम्मी यायचं वरती. थोडं तसंच ठेवायचं ना. आणि आता झाकून ते लसण टाकून टाकून लसणाची काय चटणी. टाकलं? लसणाची चटणी. हा ती टाकून मस्त सर्व करून खायचं. आता हा. आणि मस्त अशी वडा हा. तर मम्मीने आमच्यासाठी ना मस्त नागलीचं पीठ ठेवलं होतं. तर आता ना मस्त आता काय खिशी घेतली आहे गॅसवरच खिशी घेतली आणि मस्त नुसतं खाण्यासाठी नागलीचं पीठ. तर खूप आवडतं आम्हाला सगळ्यांना आवडतं. नागलीचे पापड हा. दीदीला आवडतं का दृष्टीला. तर आता मस्त करतोय म्हणजे स्वयंपाक थोडा लेट होणार तर मग आता मस्त ते खाणार आणि त्याला मस्त चटणी वगैरे असं लावून खूप छान. हा चुलीवरचं तर खूपच छान लागतं. पण मग मी पण आता थोडंसं बघून घेतलं मग करायला तिकडे समजा थोडंसं टाकलं मी नागली वगैरे कारण माझ्याकडे नागली भरपूर आहे. तर पण भाकरीच करते पीठ हे तर केलंच नाही कधी काय म्हणतात आपलं पापड तर कधी केलीच नाही. पण मी आता बघून घेईल मम्मीचं आणि त्यानुसार करेल. त्याला आता आता खिशी घ्यायला ठेवलेला आहे. तर मस्त आता काय म्हणतात त्याने काय ते घोटायचं घोट्याने. तर ते थोडं आहे म्हणते लाटण्यानेच करते मम्मी बघू शकता.
हे पाणी ठेवलं होतं ना नंतरचं. केव्हाची देत होती. वास येतोय का मस्त. ते हे ना मग असं तर भारी का? कोण दे ते असं पानांचं ते व्हाईट आणि नाही का? दुसरे ना खूप घेतले मी. हे फक्त flavor वेगवेगळे टाकलेले. तर आता इथे पीठ झालेलं आहे आणि दम देण्यासाठी इथे खाली तवा ठेवलेला आहे आणि मस्त आता कमी याच्यावर छान शिजणार पीठ. तर इथे पीठ झालेलं आहे नागलीचं खाण्यासाठी मस्त रेडी. एकदम बघू छान. शकता. वाव. टेस्ट कर बघ. हा आता छोट्या वाट्यांमध्ये ना ते नको डाएट आहे ना जरा देतील असंच. बघा टेस्ट करून सांग कसं झालं. असं करू का? मस्त आहे. छान आहे. मस्त आहे ना. हा, आता मस्त चटणी टाकून आपण ना तर आपण ताटात करू आता. ते असं करून मग चटणी अजून का? तेल लाव खाली हे बघा असं आणि त्याच्यामध्ये कर. चिपकून जातो वर. आता ना याच्यात तेल टाकून असं पसरवणार आणि लसणाची मिरची म्हणजे चटणी आहे ना मम्मीने केली ती टाकणार. तर मस्त लागतं तिखट तिखट. अर्णवला असंच ना फिकं एका डिश मध्ये. तुला आवडतं ते आपण आता खरं खाऊ. हा. गरम असेल आवडतं त्याला. थांब गरम आहे थोडं होतं ना. सब्जीच्या मागे लागून दिला आणि तुम्हाला वाटतं? ठेवला का वरचो लॅपटॉप. थोडा वेळ तर इथे मस्त ना चटणी टाकलेली आहे तेल टाकलेलं आहे आणि असं मस्त खाणार याच्यामध्ये. काय ग? मस्त. इथे मस्त आम्ही वरती खातोय. मस्त लागतं. असं तेलात थोडं डीप कर. मस्त लागतं. म्हणजे नाही का, इथे थोडसा जवळ सगळीकडे. खाली पण तेल टाकलेले. लकीला नाही आवडत का? तर इथे मुलं आता जमा झाले एवढे तर इतकी मस्ती चालू आहे ना एवढे गर्दी करताय. आवाज किती गर्दी. हा सगळे आवाज करताय नुसते. तर लग्नाच्या घरात की असंच गर्दी असते खूप. तर तेच अजून तर काहीच नाहीये. दीदीच शांत बसली. हा, विहान शांत बसतो आमचा विहान का रे. विहान दीदी बेडवर बसून घे. आणि श्रेय तर आज मस्त पप्पा ना चुलीवरचं बिर्याणी करणार आहे. मस्त चिकन बिर्याणी. चिकन आहे ना चिकन बिर्याणी करणार आहे. तर तुम्हाला मी दाखवते कशी करता पप्पा ते पण चुलीवर. चला तर इथे पप्पाने घेतलेला आहे बिर्याणीसाठी कांदा खडे मसाले बडीशेप आणि लवंग खोबरं कढीपत्ता कोथिंबीर तेजपत्ता आणि हिरवी मिरची आणि हे खडे मसाले मोठी इलायची दालचिनी आणि काय हे मिरे ना काळे मिरे बडीशेप. तर एवढी तयारी करून घेतली मस्त आता चुली आणि हे मसाले यात काय मिरची तेच वापरलं ना मसाला मिरची हळद धना पावडर एवढं सर्व लागते. हा किती फूट पेटवलेली आहे आणि पातेल्याला हे लावले माती म्हणजे जळणार नाही त्याच्याने. उडताय बघा खडे मसाले. खोबरं पण टाक त्याच्यात. बडी सोप नंतर मिरची टाक. मिरच्या हिरव्या मिरच्या आता मसाला आणि ते भाजी आणतो. तर पप्पा काय टाकलं आधी जिरे मोहरी ना बस ते मसाला बस टाका ना? पप्पा आता. हो हा बस बस एवढी 5-6 चबच मिरची चांगली लागेल मग. तिखट नाही लागणार. हो, मम्मी जळून जाईल नाही का. चिकन बिर्याणी टाकावं लागेल. तिथे रुपालाई बसली आहे. आला का वा बिर्याणीचा आणि मस्त ना दीदी छान दिसते.
बसली का आता त्याच्यात पाणी ना नाही बरोबर बसली काही नाही तो बोलतात तो आपण नाही खाल्ला ते पीठ तो पाहिजे होता तोच टाकायचा बरोबर तो द्यायला का बास तुला एकदम भारी एकदम झाड गेलं पाणी टाकलं ना वाव काही भारी कलर आला कुठं तरी जाऊन असं पातेल्यांदी घेऊन हळद जायचं. राहील टाकायची हळद राहिली हळद राहिली जाऊ नंतर टाकू ना तो पिवळं यायला पाहिजे बिर्याणी मेकअपला वेळ लागला बिर्याणी पण तरी कुठं वाटत होता थोडे असेल ना तर इथे मम्मीने मस्त म्हणजे भाजी शिजलेली आहे. आता त्याच्यानंतर राईस टाकायचा ना, भात टाकायचा आणि मस्त बिर्याणी होणार लवकरच. आणि काय आणि चुलीवरचा आज मी पहिल्यांदा म्हणजे खूप दिवसांनी खाते. आजीकडेच खायचो आम्ही, आता चुलीवरचा. आता काल पण मस्त चिकन केलेलं, आज मस्त बिर्याणी आणि मस्त मजा वाटते सगळे अशी जमा झाले की. खूप दिवसानंतर एकत्र आलोय आपण ना. तेच ना. तर आता इथे तांदूळ टाकतोय. ते माती असेल त्याला काही शेती का टाका बरोबर आहे. बरोबर आहे ना. ठेवू ना. हा लास्ट ढाकण. गुड्डी कशी आहे ग? छान झाली का स्पायसी झाली? मग पप्पा मम्मीने केली आज. मस्त मम्मीने जास्त खाल्ले. मस्त आहे ना दप्तरी. ते आम्ही त्र्यंबकडे खूप छान भेटतं, आम्ही तिथूनच आणते ना. हिरपलदाई मी आधी आणायची, मुरपलाला दाखवलं तर मी लकीला आणि त्यांना विचारते कशी बिर्याणी झाली. विहानला आणि त्यांना, लकी कशी बिर्याणी? स्पायसी झाली ना. यांना स्पायसी जास्त आवडत नाही, म्हणजे लकीला तर काही आवडत नाही जास्त. पण ही खाल्ली कोरियन मॅगी ना, कोरियन रबे ती खाल्ली एकदम तिखट. तर आता इथे आम्ही वरती आलोय झोपण्यासाठी आणि बिर्याणी इतकी मस्त झाली होती. मुलांचा खूप आवाज आहे. तर बिर्याणी खूप छान झाली होती, मस्त जेवण केलं. आणि लग्नाचं घर असलं की अशीच गर्दी आणि खाली अशी मस्त झोपतो वगैरे. आणि इथे बेड आहे. तर इथे ना सोनताईची मेहंदी काढते. आता ती आज आली म्हणून तिची आज मेहंदी काढणार आहे. गुड्डी काढून देते मस्त. आमची ब्राईडच मेहंदी काढून देते सगळ्यांना. तर इथे आता गुड्डी मेहंदी काढते मस्त. अशीच ना काढणार आहे. जास्त काहीतरी घालायचं खाली. पाणीला पण काढायची का दृष्टीला? नाही अशी काढ ना साईडने. हिने बघ कियाराने काढली मेहंदी. दाखव कियारा. कियारा दाखव. ही बघ कियाराची बघ दृष्टी. मुलीला मागेच काढते ती, मागच्या हाताला म्हणजे इथे दिसते मस्त. तर छान मस्त काढते. आणि नेल पेंट पण आम्ही अशी मस्त सिंपल अशी लावलेली. आणि उद्या नेल आर्ट्स करणार. अशीच काय मस्त येते ना गुड्डीला ना. आमची ब्राईड, आमची नवरी ती आम्हाला काढून देते मेहंदी. तिच्याच एंगेजमेंटची मेहंदी तीच काढून देते मस्त आम्हाला. सोनताईची झालेली मेहंदी दाखव. सोनताई अशीच काढली मागून. मस्त दिसते ना. सिंपल पण एकदम छान स्टायलिश, साडीला मॅच अशी आपल्या. आता दृष्टी काढते मेहंदी आणि कियारांत काढली. मम्मी तर झोपली आहे आणि तिकडे लकी आणि अर्णव पण झोपून घेतलंय. पण विहार आणि इथं अजून 2-3 जण झोपतच नाहीये कधीचे. आता दृष्टीची झाली ना मग झोपून घेणार. तर तेच असा होता आजचा माझा पूर्ण व्लॉग. आणि आता याच्या पुढचा व्लॉग तुम्हाला येईलच डायरेक्ट एंगेजमेंटचा. तर मला म्हणजे आय होप तुम्ही एक्सायटेड असणार सगळेच. तर तेच आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. आज सोनताई पण आली, माझी बहीण आली. नंतर मग सकाळपासून तर थोडंसं दाखवलं. नंतर मस्त संध्याकाळी बिर्याणी केली याच्यावर चुलीवर. तर इतकी छान लागली ना, खूपच मस्त टेस्टी लागली. आणि मस्त आता वरती आलेलो आहे सगळे. आणि असं परिवार असं वाटतं की लग्नाचं घर आहे मस्त, नाही का. खूप गर्दी. तरी आजी नाही आली, माझी आजी वगैरे. तर आजीन ते उद्याच येणार सगळे, तेव्हा भेटवेलच मी तुम्हाला डायरेक्ट एंगेजमेंटला.
तर तेच व्हिडिओ इथे सेंड करते आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल, जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.